आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। शेगाव जिल्हा परिषद गटातील डॉक्टर, व्हेटनरी डॉक्टर, औषध विक्रेते, लॅब टेक्निशियन यांचा भाजपचे उमेदवार शिवाजी खिलारे यांना पाठिंबा। शेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व डॉक्टर, व्हेटनरी डॉक्टर, औषध विक्रेते, लॅब टेक्निशियन यांचा संवाद मेळावा संपन्न झाला। यावेळी उमेदवार शिवाजी खिलारे, औषध विक्रेते संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान पवार, जिल्हा औषध विक्रेते संघटनेचे संचालक सुनील खाडगे यांनी मनोगत व्यक्त केले। उमेदवार शिवाजी खिलारे यांनी आपली काय भूमिका मांडली ते पाहूया। जिल्हा परिषद व पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले सर्व सहकारी, आमचे निमाजे सहकारी असतील, IME असतील, सगळे असतील, मेडिकल असोसिएशनचे आमचे तालुक्याचे आमचे सहकारी मित्र भगवान पवार साहेब असतील, खाडगे साहेब असतील, तसेच तुमचे व्हेटरनरी असोसिएशन आणि लॅब टेक्निशियन असोसिएशनचे सर्व सदस्य, आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो। ॲक्च्युली आपला पेशा असा आहे की सगळे सुप्त रूपाने राहायचं, पण उघडपणे आपण प्रकट होऊ शकत नाही। त्यातूनही तुम्ही सगळेजण आला त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो। आता काय तुम्ही होऊ नका, पण हे जे काय गरज नाही, कारण सगळ्यांचं वजन मी माझ्या अंगावर घेतले आणि मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। कारण आता काय आपल्या पाठीमागे पण ताकद भरपूर असणार आहे, पण आपल्या पाठीमागे आता आपल्या तालुक्याचे महाराष्ट्र राज्याचे मेन नेते आहेत। आता थोड्याच दिवसात मंत्री होतील, आपले आमदार साहेब आहेत, ते दोपचंद पडळकर महिना 2 महिन्यात मंत्री होतील, चंद्रकांत दादा आहेत, आरडी डॉक्टर आहेत, आपले नेते आहेत। त्यामुळे आपण कोणीही घेऊ नका, बिनधास्तपणे निवांत जगा, निवांत कामं करा। तुमची कुठलीही संकट येऊ द्या, तुमच्या पाठीशी मी उभा आहे। मी आता पूर्ण वेळ डोक्यात घेऊ नका, जशाच तसं उत्तर देण्याची ताकद मी ठेवलेली आहे आणि ज्या त्या प्रश्नावर लढणे मी पण ताकद ठेवलेली आहे। कोण किती लढणार आहे मला पण बघायचं आता इथे। त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, निवांत राहा, एकदम बिनधास्त जगा, बिनधास्त काम करा तुमचं। तुम्ही सर्वजण इथं आला तर राहिले 2 दिवस प्रचाराचे, आपल्या आपल्या परीनं ज्यांना शक्य तेवढं तुमचा व्यवसाय सांभाळून तुम्हाला जेवढं शक्य तेवढं करा। बाकी काय डोक्यात घेऊन तुमचा व्यवसाय सांभाळून तुम्ही करा। जेवढे आपले लोक आहेत त्यांना तुम्ही सहकार्याला तुमची भूमिका मांडा, कसं योग्य ते सांगा। तर माझ्यापर्यंत मी भूमिका मांडलेली। ॲक्च्युली मला उमेदवारी मी काही इच्छुक नव्हतं या राजकारणात, यांनी पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला सांगतो। ज्या दिवशी आरक्षण पडलं 13 ऑक्टोबरला मला जनतेतूनच माझं नाव पुढं आलं। माझी काही लढाई तयार नव्हती, लोक उमेदवारी मिळवायसाठी प्रयत्न करत होते, मी उमेदवारी नको म्हणून प्रयत्न करत होतो 2-3 महिने। हे अगदी पूर्ण उमेदवारी कॅन्सल करण्याचे माझे सगळे मार्ग फुटल्यानंतर मी मग राजकारणात जायचं फायनल झालं माझं। त्यावेळी आपण कुठला पक्ष निवडायचं हे त्यावेळी सगळं मी सारासार विचार करून एक माझी भूमिका घेऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्यावेळी मला लोकांना भारतीय जनता पार्टीत तिकीट मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं, मला एका मिनिटात उमेदवारी मिळालेली। असं काय म्हणजे मला जास्त संघर्ष करायला लागला नाही, काही नाही। आणि प्रचारात सुद्धा आता मी जाताना मला काही जास्त संघर्ष करायला लागला नाही किंवा पोचायला नाही, कारण जन्मतच एवढं होतं आणि प्रचाराला माणसं पण एवढी होती की प्रत्येकाच्या घराघरात मी पोचू शकलो नाही, पण माझे कार्यकर्ते पोचले, घराघरात पोचलो। आणि आपोआप आता वातावरण पण तुम्हाला दिसते, तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्यानं, पर्यायानं जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्यानं माझी एवढं असणार आहे की माझ्या निम्म्यात पण राहणार नाही खाली, एवढी तुम्हाला ग्वाही देत। कारण प्रत्येक गावात 15 गावात कुठेही आपण मागे पडणार नाही, काय नाही। वातावरण एकदम चांगलं आहे, आमचे तिन्ही उमेदवार भरपूर मताधिक्याने विजयी होणार आहेत। तुमच्या ज्या पण काही समस्या असतील, तर पहिली भूमिका आम्ही आमचं निमाजी तर पहिल्याच मिटिंगला मांडणार आहे। आमचं नर्सिंग, बॉम्बे नर्सिंग ॲक्टचा आम्ही जिल्हा परिषदेत पहिला ठराव घ्यायचो। आम्ही 5 त्यांचा विषय मी आता सांगितलं तर मला पहिल्या मिटिंगमध्ये विषय घेणार आहे। तुमची केमिस्ट असोसिएशन जे काय असतील ते मांडायला सगळं आता आपल्यातून म्हणजे जिल्ह्यासाठी आपल्या वैद्यकीय व्यवसायातील ज्या पण काही समस्या असतील त्या खंबीरपणे मांडून तुमच्या भूमिका राज्य शासनापर्यंत मांडण्याची भूमिका पण मी घेणार आहे। आणि त्यामुळे मी आता पूर्ण वेळ राजकारणात सक्रिय होणार आहे। ओपीडीत मी आता दिसणार नाही जास्त वेळ तुम्हाला। इथून पुढं राजकारण कसं असतं हे आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटातील प्रस्थापित नेत्यांना शिकवून घरा दाखवून द्यायचा निर्णय मी घेतलेला आहे। त्यामुळे मी कुणाचा निर्णय नाही, माझी नीती मी इथून पुढं त्यांच्या मनात बसणार आहे एवढं तुम्हाला सांगतो। आणि आपण सर्वांनी मिळून कमळ या चिन्हाचं प्रचार प्रसार करा। आणि आम्ही तिन्ही कुंभार गटातील आमच्या बहिणी असतील, अर्चनाताई पाटील, सचिन दादा असतील शेगाव गावातून, आणि मी स्वतः
आपल्याला जेवढे शक्य 2 दिवसात तेवढा प्रचार तुम्ही करा आणि आमच्या विजयात आपला मोलाचा वाटा असावा एवढं मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KS न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.